ही मॅच 4 ओव्हरची असणाऱ्याची नोंद घ्यायची आहे. सेकंड मॅच आपली 4 ओव्हरची असणाऱ्याची नोंद घ्यायची आहे. 4 ओव्हर 4 बॉलर आणि टॉस जिंकून आर बँड्रा मुकेश रॉयल यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. स्ट्राईक एंडला बॅटर हार्दिक, नॉन स्ट्राईक एंडला मानस, बॉलिंगसाठी करण सोडा. दोघांच्या पण अंगावरती प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट. श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून खूप चांगलं ग्राफिक आणि डावाला सुरुवात होते. करण सोडा बॉलिंगसाठी, स्ट्राईक एंडला बॅटर हार्दिक. बेस्ट वर्सेस बेस्ट, जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. अक्षय सूर्यवंशी पण आमची मॅच बघतायत, त्यांचं पण स्वागत आहे. पहिलाच बॉल आणि इकडे मोये मोये व्हाईट बॉल, व्हाईट +1. दोन रनने मात्र इकडे स्कोर कार्ड चालू झालंय. 24 बॉल मध्ये 30-35 रन झाले तरी मॅच फाईट होताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला मानस. या बॉलवर देखील वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट केली गेली. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेला मानसने आणि तिकडे 2 रन मिळतात. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. दोघांना पण माहिती आहे की रन्स बनवणं गरजेचं आहे, मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. 50,000 रुपये प्रथम क्रमांक पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये. आज मुंबई ठाणे विविध भागातून खेळाडू खुल्या गटातील खेळतील आणि उद्या इंटर पवई म्हणजे पवईचे स्थानिक खेळाडू आहेत त्यांचा पण वेगळाच एक घमासान पाहताना मिळेल. आणि 4 रन झाले धावफलकावरती. आतापर्यंत एकच बॉल खर्च केलाय. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे अगदी हलक्या हाताने कंप्लीट केली आहे. मानस आणि हार्दिकला माहिती आहे की करणच्या ओव्हरला जेवढे रन पाहिजे तेवढे आपले चालू आहेत, त्यामुळे मॅच बनवणं गरजेचं आहे. पुनीत 11 माहीम पॅकर माहीम. उद्या पवई स्टार त्यांच्या विरुद्ध श्री साई सिद्धी. त्यानंतर आई गावदेवी विरुद्ध बेस्ट ऑफ 9. या बॉलवर देखील बॅलन्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन मिळेल तिकडे. त्यानंतर पासपोळी युवा त्यांच्या विरुद्ध अशोक 11 आणि त्यानंतर शम्स 11 दर्गा त्यांच्या विरुद्ध एकता 11 असे उद्या पवईतील इंटर 8 टीम इकडे खेळताना पाहायला मिळतील. सहा रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटची एज घेतली गेली आणि कुठेतरी रन्स थांबवताना पाहिल्या गेल्या. कारण सोडाने पण इकडे कमबॅक केला. आणि कुठेतरी करणने पण कमबॅक केलं गेलं. पाऊस पण चालू आहे, त्याचमुळे तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, मॅच बनवायची आहेत आणि बघत कशा प्रकारे हा डाव आता मात्र पुढे जाईल. बॉलर करण. या बॉलवर मानसने पण एक चांगला ड्राईव्ह केला तिकडे अगदी हलक्या हाताने प्रेमाने. 1 रन, दुसरी रन कंप्लीट केली गेली आहे आणि 2 रनच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल 8. आणि श्री साई स्पोर्टची संपूर्ण टीम आता मात्र इकडे दाखल होतीये. गणेश कंसे पण अगदी त्यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. आणि इकडे थ्रो अगदी पवईवरून डायरेक्ट तुंगा गावामध्ये चुकी झाली आहे आणि रन्स मात्र तिकडे पुढे देऊन जाईल. पहिली ओव्हर संपली 10 रन. म्हणजे जे रन्स पाहिजे होते पहिल्या ओव्हरमध्ये ते आलेत. तुम्हाला जे साध्य करायचे होते साध्य तुम्ही केलंय पहिल्या ओव्हरमध्ये. त्यामुळे मानस आणि हार्दिकला तेच कॅल्क्युलेशन खेळून क्रिकेट खेळणं गरजेचं आहे या मॅच मध्ये.
यानंतर इनिंग ब्रेक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये दोन्ही टीम्स कॅप्टन आपण यानंतरची जी मॅच आहे आपण नक्कीच तयार राहा. मितिशा 11 अंदिनी आणि रॉयल चेंबूर दोन्ही कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी व्यासपीठावरती यायचं आहे. मितिशा 11 अंधेरी आणि रॉयल चेंबूर दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल की आपण जशी इनिंग संपेल तसं आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. बॉलिंगसाठी अजय मांजेच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि रन झाले 10. दुसरी ओव्हर घेऊन अजय भिवंडी वाडा त्या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि खूप चांगली बॉलिंग ऍक्शन आहे. आपल्या वेगीच्या जोरावर मुंबईत एक वेगळी छाप सोडली अजयने. असलपा टीमसाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले गेले. पहिलाच बॉल अजयने एक चांगला अँगल बनवला. बॉल अगदी आतमध्ये आला, कुठेतरी थांबवलं बॅटरला. डॉट बॉल. या बॉलवर देखील अगदी हार्दिकने पण क्लास दाखवला. प्रॉपर टायमिंग वरती फक्त ढकलला बॉल. इकडे पण मात्र नॉन स्ट्रायकिंगला चान्स आहे, बट काय एफर्ट दाखवले मागे तिकडे. आणि तळ अंपायर नक्कीच कळू आम्ही तुमच्यापर्यंत. नॉट आउट आहे आणि कुठेतरी रन्स थांबताना पाहिले गेले. अजयने एक चांगला स्पीड टाकताना पाहिले गेले. बाईक कुणी आतमध्ये आणू नका प्लीज. ग्राउंडच्या बाहेरच बाईक पार्क करा. कोणी 11 रन स्ट्राईक एंडला बॅटर मानस. या बॉलवर देखील अजयचा एक चांगला बॉल आणि तिकडे थांबवलंय. डॉट बॉल. अजय मांजेनी चांगलं कमबॅक केलं, कारण 16ची पहिली ओव्हर थोडी महाग आली, बट अजयला माहिती आहे की आपल्याला कमबॅक करणं गरजेचं आहे. गुड बॉल. पाऊस पण चालू झालाय. या बॉलवर देखील तिकडे अजय पण स्किड झाले आणि बॅटर मानसला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अजय मांजेने चांगलं कमबॅक केलं. दुसरी ओव्हर इम्पॉर्टंट होती आणि अजयचा एक चांगला भन्नाट स्पेल. गुड बॉल. बॅटर आउट. ओ यू टी. 5 बॉल 11 रन 1 विकेट.
गुड बॉलिंग अजय. अकरा रन, एक विकेट गेलेत आणि खूप चांगली बॉलिंग केली अजय मांझेने. एक चांगलं कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले होते बट त्यानंतर कुठेतरी टीम डगमगली. पुनीत 11 माहीम पॅकर माहीम कुठेतरी डगमगताना पाहिली गेली आणि कुठेतरी स्कोर बनवणं गरजेचं आहे. न्यू बॅटर प्रथमेश. मागील मॅच मध्ये पण प्रथमेशची चांगली कामगिरी केली होती बट त्याच फ्लो मध्ये आता बॅटिंग करावी लागेल. पावसाळी क्रिकेट आहे, पावसात तुम्हाला खेळायचं आहे, पावसात बॅटिंग करायची आहे, खेळपट्टीवर उभं राहायचं आहे. हा बॉल आणि या बॉलवर आपण पाहिलं तर दांडी उडवली, बॅटर आउट, 2 विकेट आणि अवघी 1 रन. अजय मांझे गुड बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स आले होते पण त्यानंतर कुठेतरी कमबॅक करताना पाहिलं गेलं आणि एक चांगली ओव्हर अजयने मात्र आपल्या टीमसाठी स्पेल टाकला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सन्नी धोत्रेच्या हातामध्ये बॉल दिलाय. मागील मॅच मध्ये सन्नीने पण चांगली कामगिरी केली होती स्ट्राईक एंडला. हार्दिक या बॉलवर देखील आपण पाहिलं तर अगदी थोडंफार थोडा चान्स घेतला तिकडे. पुनीत 11 माहीम पॅकर आपला एक प्लेअर पाठवा, नाही तर दुसऱ्या मॅचला मी वारंवार सांगतोय अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. प्लीज आपला एक प्लेअर कोणतरी पाठवा. पुनीत 11 माहीम पॅकर त्यांच्या विरुद्ध
तर बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. नवीन बॅटर संजय येतात स्ट्राईक एंडला. यानंतर मितुषा 11 अंधेरी आणि रॉयल चेंबूर दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. मितुषा 11 अंधेरी आणि रॉयल चेंबूर बॉलिंग साठी सनी धोत्रे, स्ट्राईक एंडला बॅटर संजय. या बॉलवरती देखील सनीचा एक चांगला स्पेल आणि तिकडे थांबवलं. दोन चेंडू 12 धावा. बॉलर सनी. या बॉलवर देखील हलकासा फुटवर्क पाहिलं गेलं. त्यानंतर हलक्या हाताने बॅटची एज घेतली गेली तिकडे. एक रन आणि एक रननी मात्र मॅच पुढे जाताना पाहायला मिळेल. पण 24 बॉल मध्ये 30 पर्यंत टार्गेट बनवलं पाहिजे टीम पुनीत इलेव्हन माहीमने. कारण की जर स्कोर बनला तर मॅच बघायला मजा येईल दुसऱ्या डावामध्ये. त्यामुळे कुठेतरी रन्स करणं गरजेचं आहे. आणि पाऊस पण थांबलाय त्यामुळे हार्दिकला पण माहिती आहे की रनचा मीटर आपल्याला चालू ठेवणं गरजेचं आहे. समोर पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्या अंदाजामध्ये खेळ करावा लागेल. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह केला गेला. तेवढी चांगली फिल्डिंग. एक रन. रॉयल चेंबूर आणि टीम मितुषा 11 अंधेरी दोन्ही कॅप्टन आपण व्यासपीठा जवळ येऊन थांबायचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर संजय. बॉलर सनी धोत्रे. या बॉलवर संजयने चान्स घेतलाय आणि बॅटर आउट. खूप चांगली कॅच तिकडे पकडली गेली आणि मैदानाच्या बाहेर जावं. बॅटर प्रवीणने देखील हलक्या हाताने ढकलला गॅप मध्ये बॉल. तिकडे एक रन कंप्लीट केला. हार्दिकने चान्स घेतला आणि तिकडे 2 रन कंप्लीट केले गेले. हार्दिकला माहिती आहे की बाई रन कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि 2 रनने स्कोर पुढे जाईल. 15. 3 ओव्हर संपल्यात. 15 रन. या शेवटच्या ओव्हरमध्ये 10-12 रन्स आले. 27-28चं टार्गेट पण या ग्राउंडवर फाईट आहे. जर मॅच रंगवायची तर एक बॉल चुकवून क्रिकेट खेळायचंय. हात चुकवायचे. अनिकेत पण ग्रीप अगदी तयार करतात. स्ट्राईक एंडला बॅटर हार्दिक. बॉलर अनिकेत.
या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक रन कंप्लीट केली गेली. दुसऱ्या रनचा कॉल दिलाय आणि हार्दिकने अगदी चांगला गॅपमध्ये स्ट्रोक. 2 रन 17 रन झाले धाव फलकावरती. अनिकेतला पण माहिती आहे की आपली ओव्हर खूप महत्वाची आहे, कारण की सर्व बॉलर्सनी चांगली कामगिरी केली. म्हणजे करण सोडा असेल, अजय मांजा असेल, सनी असेल, सर्व बॉलर्सनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे आपल्याला कुठेतरी आपली पण कामगिरी तेवढीच चांगली झाली पाहिजे. बट हार्दिक स्ट्राईक एंडला एक सेट बॅटर आहेत की जेणेकरून सिंगल डबलची त्यांची पण चांगली बॅटिंग पाहायला मिळते आहे. पुनीत 11 माहीम पॅकर माहीम त्यांच्या विरुद्ध आर बँड्रा मुकेश रॉयल. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि सनी धोत्रे यांनी काय कॅच पकडली आहे. गुड कॅच, कॅच ऑफ द मॅच, परफेक्ट. अगदी जोगिंदर शर्माने जशी कॅच ओव्हरमध्ये आरपी सिंगने मागे पकडली होती श्रीसंतने, तशी सनी धोत्रेने एक कॅच पकडली आणि अगदी राणीच्या बागेत उडी मारली. रन्स चालू ठेवणं गरजेचं आहे. 24-25 पर्यंत मॅच बनली पाहिजे. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. बॉल अडवला तिकडे अनिकेतने, पण एकच रन. रन झालेत 18. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक पवई पंचकुटीर परिसरातील सर्व श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब आज यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट दरवर्षीप्रमाणे 14 पर्व आणि एक भव्य दिव्य असं आयोजन क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. उद्या पण इंटर पवईची टीम्स असणार आहेत. उद्या एक वेगळं घमासा असणार आहे. या बॉलवर देखील ड्रॉप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी हलक्या हाताने बॅटवर तिकडे बॉल घेतला, पण एक रन मिळेल. 19 रन झालेत. हा बॉल आपण पाहिला तर ऑफ स्टिकला एक चांगली पिचिंग पाहिली गेली. अनिकेतने मात्र थांबवलं बॅटर अक्षयला. डॉट बॉल. इकडे पण लोअर फुलटॉस बॉल आणि बॅटची एज घेतली गेली आहे. एक रन मिळेल. गुड बॉलिंग अनिकेत. 20 रन झालेत आणि 5 विकेट गेले. 21 रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता RR 11 बँड्रा मुकेश रॉयल या टीमला. 21 करायच्या 24 मध्ये. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगेल. दुसरा डाव. चला टॉस साठी या रॉयल चेंबूर आणि मितुशा 11 अंधेरी दोन्ही कॅप्टन्स लवकर टॉस साठी या प्लीज. थँक्यू. आणि मितुशा 11 अंधेरी आणि रॉयल चेंबूर दोन्ही कॅप्टन आपण आला असाल तर आपण लवकर टॉस साठी या. आणि 24 बॉल मध्ये 21 रन करायचे. अवघ्या मॅच जिंकण्याकरिता टीम RR बँड्रा मुकेश रॉयल या टीमला 24 बॉल मध्ये अवघ्या 21 रन. पण बघूया दुसरा डाव कसा रंगेल. आणि जर चांगला बॉलिंग केली तर मात्र नक्कीच मॅच मध्ये कमबॅक येऊ शकतात. टीम पुनीत 11 माहीम पॅकर पण आपलं मुख्य व्यासपीठ पाहतोय. सर्व आमचे मान्यवर आणि आमची स्कोरिंग टीम
डिजिटल आमचे विकास कोल्हापते आपलं पण स्वागत आहे. अगदी कॅमेरामध्ये ते पण दिसतात. आमचे पवार सर्व क्रिकेट प्रेमी आणि पवईकर म्हटलं तर खूप चांगलं पंचकुडी परिसरात खूप चांगलं क्रिकेट जपलं त्यांनी पुढे नेलं आणि क्रिकेट टिकवलं आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज चषकाचा हे 4थं पर्व आज विशाल पण आमचे आहेत आमच्या सोबत आहेत. चोवीस बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसे मात्र आमचे विशाल जावीर आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. 24 बॉल मध्ये 21 करायचे. जर पहिल्या 2 ओव्हर सेफ आल्या लास्टला 12 बॉल 10 वगैरे मॅच आली तर बघायला मजा येईल. बट पहिल्या 2 बॉलर्सला चांगली कामगिरी करावी लागेल. फिल्डिंग चांगली करावी लागतील. रनआउट काढावे लागतील. विकेट काढणं गरजेचं आहे. बघूयात काय घडेल काय बिघडेल. आणि रॉयल चेंबूर आणि मितिशाल अंधेरी आपण आला असेल तर आपण टॉस साठी लवकर यायचं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 24 बॉल 21 धावांचं समीकरण आहे. थोडंसं काहीच धावांचं गणित उलगडण्यापासून थोडासा माहीम पॅकर संघ थोडासा अपूर्त जाणवली. परंतु आर आर बँड्रा या संघाला देखील एक चॅलेंज असणार आहे कारण पाऊस पडलाय चिखल झालाय. चला टॉस साठी यायचंय पुढील 2 संघ मितुशा 11 अंधेरी आणि मितुशा 11 कॅप्टन उपस्थित आहेत. रॉयल चेंबूर आपण यायचंय. पहिला बॉल पंचांनी इशारा केला गेलाय. पहिल्याच बॉलवरती मात्र एक्स्ट्रा रन मिळतोय. व्हाईट बॉलने सुरुवात होते. 2 रन मिळणार आहेत. 21 धावांचं समीकरण आहे. कमी धावांचं लक्ष पुन्हा एकदा वाटेल आलंय. पहिली मॅच देखील नावावर केली होती. आर आर बँड्राच्या संघाने 30 बॉल 32 या धावांचं समीकरण सोडलं होतं. यावेळेला एक फुलटॉस बॉल लेगफॅन क्षेत्रामध्ये अगदी सलामीची जोडी आहे. 2 बॅटर शुभम लोखंडे आणि करण सोडा ही सलामीची जोडी चेंबूर परिसराला बिलॉंग करत असताना आज मात्र पवई नगरीत दाखल झाल्यात. क्या बात आहे. चांगला असतो चेंडू पकडला गेलाय आणि यावेळेला पहिला झटका पहिली विकेट मात्र पाहायला मिळते. लेगफॅन क्षेत्रामध्ये खेळत असताना शुभम लोखंडेचा फटका मात्र फसलाय आणि रनआउट स्वरूपात हा पहिला विकेट मात्र शुभम स्वरूपात माघारी जातोय. पेनल्टी असेल नाही तर चला पहिला विकेट शुभम आणि तदनंतर रोहन नवीन बॅटर आलेत. नॉन स्ट्राईक एंडला रोहनला पाहू शकतो. सन्मान दिला गेलाय. यावेळेला बॉल मात्र मिस झालाय. करण सोडा अगदी या मॅच अगोदर पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला आणि त्याचबरोबर बोरिवली परिसरामध्ये एक चांगली क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. गेल्या आठवड्याभरामध्ये कैलासवासी वंदना स्मृती चषक वंदना भोईर स्मृती चषक आणि या क्रीडा स्पर्धेचा प्रथम पारितोषिकाचा जो संघ आहे तो संघ आणि त्याचबरोबरीने करण सोडा अगदी आवर्जून उल्लेख करायचा वाटतं कारण मॅन ऑफ द सिरीज मात्र त्याच्या नावावरती झाली आहे. तो खेळाडू मात्र या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील केली होती परंतु ती अपील मात्र बाईस स्वरूपातच एक्सेप्ट केली जाते. वाईट वगैरे काही आपल्याला मिळणार नाहीये. 22 रन मिळतोय. एकेरी धाव करण सोडा अगदी चर्चेत आहे. अगदी हंगाम गाजवतोय. 22 रन मिळालाय. 5 रन झालेत. यावेळेला आणखी एक 22 स्वरूपात रन मिळतोय. थोडंसं डिफिकल्ट झालं धावा येणं देखील कारण चिखल झालाय पाणी साचलंय आणि त्या पाण्यातून मार्ग काढत असताना चेंडू हवेत जरी फ्लाइंग केलं तरी बॉल अगदी लांबी गाठताना थोडीशी कठीणाई निर्माण होते आणि ग्राउंड लेवलचे शॉट खेळताना देखील बॉल ट्रॅव्हल करणं खूप कष्ट करावे लागतात. त्या कारणाने थोडीसं बॅटरला देखील त्या दृष्टीने खेळपट्टीवरती टिकून राहणं आणि बॅटिंग करणं थोडंसं कठीण झालंय.
21 धावांचं लक्ष आहे. 21 धावांचा प्रवास करायचा आहे. सलामीचा पहिला विकेट गेलाय. परंतु तदनंतर मात्र आणखी प्रवास मात्र सुरू आहे. यावेळेला चेंडू हवे फ्लाइंग केला गेलाय. खेळाडू आहेत, क्या बात आहे. एक चांगला चेंडू थांबवला गेलाय. चांगली फिल्डिंग कव्हर केलं गेलंय. 2 राऊंड रन मिळतील, परंतु चौकार मात्र थांबवला. क्या बात आहे. चांगला चेंडू पकडला गेलाय. चला रॉयल चेंबर कॅप्टन गणेश कंसे उपस्थित होत आहेत या क्रीडा स्पर्धेचे सर्व 8 रन झालेत. 1 ओव्हर 8 रन. एक पहिल्या ओव्हर दरम्यान एक चांगलं धावांचं गणित पाहायला मिळते. माहीम पॅकर विरुद्ध आर पॅन्ड्रा अशी मॅच आपण ही सेकंड मॅच 2 विजेत्या संघांमधून ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आज छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 ही क्रीडा स्पर्धा अगदी प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षात देखील ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली गेली आहे. आज खुला गट माणस पुढील षटक घेऊन पहिला बॉल सन्मान दिला. अगदी लेटकट केलंय. शेवटच्या क्षणाला बॉलला ती केवळ दिशा दिली आहे. करण सोडा बॅटचा फ्लो ओपन केलाय. लांबी तर गाठली, उंची गाठली आहे, परंतु लांबी मात्र कमी राहिली आहे. उंची गाठली होती, लांबी मात्र अपुरी राहिली. चान्स घेतला होता, गरज नव्हती परंतु चान्स घेतला होता. परंतु लॉंग ऑफला मात्र एक चांगला कॅच. आणखी एक विकेट. रोहनला माघारी जावं लागतंय. मात्र आता मात्र या क्रीडा स्पर्धेमध्ये अगदी अभिमानाने असे डौलताना पाहायला मिळतंय. खरंच अंगावरती शहारे येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 शिवरायांना वंदन करत, शिवरायांना मानाचा मुजरा करत या क्रीडा स्पर्धेचा आज खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. पुन्हा थोडासा बाहेर बॉल काढला होता. येस, पंचाने देखील या बाहेर चेंडूला अगदी निशाणास आलाय आणि तदनंतर व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. एक्स्ट्रा रन मिळतोय. व्हाईट बॉल कमी धावांचं लक्ष आणि त्यात एक्स्ट्रा रनांची भर होते. मानस थोडस मानसिक संतुलन बिघडत ही गोलंदाजी मात्र. पुन्हा एक एकेरी धाव. छत्रपती शिवाजी महाराज चषक आणि हा शिवप्रेमी मात्र शिवरायांचा हा ध्वज घेऊन शिवरायांचा मावळा या क्रीडांगणामध्ये दाखल होतोय. तेरा रन झालेत. 4 बॉल 13. चला नेक्स्ट मॅच साठी कॉल होतोय. प्लीज रिक्वेस्ट आहे. अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. आमचे शाखा प्रमुख सन्माननीय सचिन मदने साहेब उपस्थित होत आहेत. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज त्यांच्या शुभ हस्ते या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ केला गेला. काही खेळाडूंना मार्गदर्शन केलं गेलं, प्रोत्साहित केलं गेलं. आज पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत आहे. दोन ओव्हर 14 रन. रॉयल चेंबूर टॉस साठी यायचंय. रॉयल चेंबूर कॅप्टन टॉस साठी यायचंय. 14 रन झाले तर 2 ओव्हर 14. 12 बॉल 14 रन.
कारण सोडा पुन्हा एकदा स्ट्राईकला. मागील हंगामातील मागील एका मोठ्या क्रीडा स्पर्धेचा ज्याच्या नावावरती आजही चर्चा आहे, ज्या खेळाडूची चर्चा आहे तो खेळाडू कारण सोडा अर्थातच बोरिवली परिसरामध्ये आयोजित केलेली कैलासवासी वंदना भोईर चषक या क्रीडा स्पर्धेचा खऱ्या अर्थाने याचा संघ मात्र प्रथम पारितोषिकाचा विजेता संघ आहे आणि त्यातीलच हा मात्र मॅन ऑफ द सिरीजचा हकदार आहे. पावसाने मात्र हजेरी लावली आहे. फुलटॉस बॉल, रनआउटची संधी होती परंतु मिस झालाय. एक रन, सिंगल रन मिळतोय. काहीसा कालच्या दिवसामध्ये पाऊस मात्र थांबला होता. मुंबईकरांसाठी काही मार्ग मोकळे झाले होते. पावसाने ज्यावेळेस हजेरी लावतो त्यावेळेस मुंबईकरांना प्रश्न निर्माण होतात की मुंबई थांबते की काय. आणि अनेकदा मुंबईचा पाऊस मुंबईची लोकल विस्कळीत करतो, मुंबईचा प्रवास थांबवतो. परंतु मुंबईचं क्रिकेट हे मात्र या पावसामध्ये थांबणं कदापि शक्य नाहीये. कारण क्रिकेटवरचं असलेलं हे प्रेम, त्यासाठी असलेली ओढ तुम्हा आम्हा सर्वांना मात्र मैदानात घेऊन येते. यावेळेला लेगफाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅटीने स्पर्श झालाय, जाणवलं गेलंय. एकेरी धावेचं गणित आणखी पुढे गेलंय. अगदी धावांच्या उंबरट्यावर, विजयाच्या उंबरट्यावरती. अटॅक केला होता परंतु जमिनीलेगाचा फटका आहे. 2 रन मिळतील. जवळपास मॅचच्या जवळ आलाय संघ. विजयाच्या उंबरट्यावरती येऊन पोहोचलाय. माहीम विरुद्ध RR बँड्रा ही मॅच, चालू मॅच, आजच्या दिवसातील तिसरी मॅच, आजच्या दिवसातील सेकंड राऊंडची पहिली मॅच पाहायला मिळते. 2 मॅच नावावर करण्याचा हा विक्रम देखील त्यांचा आजच्या दिवसातील पूर्ण होतोय. काही क्षणातच तो विक्रम देखील होणार. आणि यावेळेला स्टेप आउट केला होता परंतु विकेट मात्र स्टंपिंग आउट स्वरूपात माघारी जातोय. नवीन बॅटर मनीष डावखुऱ्या शैलीचा. 19 धावा झालेत. 2 रनाची अजूनही गरज आहे. या षटकातील अजूनही 2 बॉल बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे प्रगती पथावर. रॉयल चेंबूर कॅप्टन टॉस साठी यायचंय. रॉयल चेंबूर कॅप्टन कवर्सला करंच्या बॅट मधून अजूनही 1 धावाची गरज आहे. 20 रन झालेत. शेवटचा बॉल आहे. अरे मग इकडे काय चला 1 रन विजयाचा, ती औपचारिकता तयार करायची आहे. आणि या एका धाव्याने पुन्हा एकदा आणखी एक विजय निश्चित केला जातोय. RR बँड्रा करण सोड्याच्या या इनिंग पारीमुळे पुन्हा एकदा सहज शक्य झालेला धावा. टॉस साठी यायचंय रॉयल चेंबूर. चेंबूर पेनल्टी घोषित केली जाऊ शकते. कॅप्टन प्लीज लवकर यायचंय. शेवटचे 2 मिनिटं वॉर्न केलं जात आहे. रॉयल चेंबूर लास्ट 2 मिनिट्स.
मॅन ऑफ द मॅच चालू मॅच दरम्यान एक चांगला परफॉर्मन्स राहिला. 21 धावांचा पाठलाग करत असताना 21 धावांच्या अगोदर एक चांगला परफॉर्मन्स करत गोलंदाजी मार्कवर कमबॅक केला गेलाय. अर्थातच एक धावांचं लक्ष कमी ठेवण्यासाठी ज्याची गोलंदाजी अचूकतेची राहिली. अजय मात्र या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. अजयला मात्र गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलं जात आहे. अजय एक चांगला गोलंदाज, एक वेगळी शैली, एक चांगली शरीर यष्टी आज आपल्याला पाहायला मिळते. तर आज अजयने बराच लांबून प्रवास केलाय. भिवंडी दरम्यान आलेला हा खेळाडू आज आपले विकास कोल्हापटे त्याला सन्मानित करतील. अजयची पहिलीच मॅच मॅन ऑफ द मॅच म्हणून पुरस्कार दिला जातोय. समोर